एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीसाठी रवाना झालेले आहेत। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीसाठी रवाना झालेत। मध्यरात्री अचानक ते दिल्लीच्या दौऱ्यावर गेलेले आहेत आणि मोदींच्या भेटीसाठी ते रवाना झालेले आहेत। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। अचानकपणे एकनाथ शिंदे यांनी दिल्ली दौरा आखलेला आहे। दिल्लीसाठी ते रवाना झाले आणि मोदींच्या भेटीसाठी ते रवाना झाल्याची माहिती मिळते। या भेटीमध्ये कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमच्या प्रतिनिधी उर्वशी खोना यांच्याकडे। उर्वशी, एकनाथ शिंदे मध्यरात्री अचानक दिल्लीच्या दौऱ्यावर गेले, मोदींच्या भेटीसाठी ते रवाना झाल्याची माहिती मिळते, काय नेमका तपशील आहे? नक्कीच पहाटे सकाळी आपण बघितलं की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीत दाखल झाले आणि आता काहीच मिनिटांपूर्वी ते जे आहेत श्रीकांत शिंदे यांच्या निवासस्थानाहून बाहेर निघालेत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीला निघालेत असं समजून येत आहे। एक म्हणजे दिवाळीचा सण आताच संपला, दुसरं जे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आहेत त्या पार्श्वभूमीवरती ही बैठक खूप महत्त्वाची आहे असं समजून येत आहे। कारण की काही जागा आहेत जिथे सीट शेअरिंग अजून जे फॉर्म्युला डिसाईड नाही झाला आहे। तसंच आपण हेही बघतो की वेगळे जे दुसरे मुद्दे आहेत राज्यात त्याला कुठे ना कुठे हा चर्चेचा भाग असणार का हे बघणं पण गरजेचं असेल। काहीच मिनिटांपूर्वी सध्या एकनाथ शिंदे होते ते एकटे निघाले आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीला। आता तिथे काय नेमकं डिस्कस होतं, काय नेमकं चर्चा होते यावरती बघणं हे लक्ष गरजेचं असेल। त्याचबरोबर आज एकनाथ शिंदे अजून कोणाला भेटणार आहेत? भाजपचे जे दुसरे मुख्य लोक आहेत, मग ते JP नड्डा म्हणा किंवा स्वतः गृहमंत्री अमित शाह म्हणा, त्यांना पण भेटतात का हेही बघणं गरजेचं असेल। सध्या जे आपल्याला समजतं आहे ते म्हणजे हे की काहीच मिनिटात जे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी पोहोचणार आहेत आणि त्यांना तिथे त्यांना तिथे भेटायला जाणार आहे, पोहोचणार आहे असं समजून येत आहे। स्थानिक स्वराज्य संस्थाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक खूप महत्त्वाची असेल। ही जी भेट होणार आहे ती खूप महत्त्वाची असेल। दिवाळीचा सण आताच झाला तर दिवाळीच्या शुभेच्छा देण्याच्या नामा अंतर्गत कुठे ना कुठे दुसरे पण मुद्दे डिस्कस होतात का, चर्चेला येतात का हे बघणं पण गरजेचं असेल। अगदी जसं तुम्ही सांगितलं की कदाचित दिवाळी आता संपलेली आहे, त्या संदर्भात सदिच्छापर ही भेट असू शकते किंवा त्या अनुषंगानं अनेक महत्त्वाचे मुद्दे सुद्धा चर्चेले जाऊ शकतात। तसंच स्थानिक स्वराज्य संस्थांचा सुद्धा मुद्दा आहे, त्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुद्धा जागा वाटपासंदर्भात किंवा काही ठिकाणी मित्र पक्षांसोबत राहून निवडणूक लढवली जाईल किंवा काही वेळेला स्वतंत्रपणे सुद्धा निवडणूक लढवण्या संदर्भात सुद्धा चर्चा होत आहे। त्यामुळे एकूणच या सर्वंकष मुद्द्यांवर चर्चा होईल अशी सध्या तुम्हाला शक्यता वाटते का? आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपण पाहिलेले आहे की महायुतीमध्ये राज्याच्या काही भागांमध्ये सध्या तणाव निर्माण झालेला आहे, त्यामुळे त्या मुद्द्यांवर सुद्धा चर्चा होऊ शकते। नक्कीच चर्चा होऊ शकते, राज्याबद्दल विचारू जाऊ शकतं, राज्यातले काय मुद्दे आहेत तेही चर्चेचा भाग होऊ शकतं। पण महत्त्वाचं हे पण आहे जे आपण बघतोय की सध्या तिन्ही म्हणजे मुख्यमंत्री म्हणा किंवा दोन उपमुख्यमंत्री म्हणा, त्याच्यात जेव्हा एक उपमुख्यमंत्री दिल्लीत पोहोचतो आणि राजधानी दिल्लीत जसे एकनाथ शिंदे स्वतः पोहोचले आहेत, तर हा कुठे ना कुठे राज्यात खूप स्ट्रॉंग मेसेजिंग जातं की कशा प्रकाराने आता सध्या हे दिल्लीत पोहोचले आहेत, नेमकं चर्चा काय होणार आहे। जे तणाव वेगळ्या जागी कॉन्स्टिट्युएन्सीजमध्ये अजून संपले नाही आहेत त्याला कुठे ना कुठे धरून इथे चर्चा होतीये का? एक कोणता असं स्ट्रॉंग मेसेज जात आहे का सगळ्याच ठिकाणी महायुती एकत्र लढणार आहे? मग ते आपसात कुठे ना कुठे मतभेद जे आहे ते साईडला ठेवून एक कॉन्सेन्सस असं मिड पॉईंटवर येणं गरजेचं आहे। तर या सगळ्या मुद्द्यांवरती पण स्वतः पंतप्रधान काय म्हणतात तेही बघणं गरजेचं आहे। सध्या राज्यात ज्या प्रकाराने अतिवृष्टीमुळे जे नुकसान झालंय त्याचीही चर्चा होते का हेही बघणं गरजेचं असेल। अगदी धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। तर सध्या एकनाथ शिंदे हे दिल्लीच्या दौऱ्यावर आहेत, मोदींची ते भेट घेणार आहे अशी माहिती मिळते, त्यामुळे या संपूर्ण दौऱ्याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय।